संपूर्ण ही जी केस आहे, मी मगाशी म्हटलेल्या दोन गोष्टींच्यावर त्याचं संपूर्ण याचा दारोमदार होता या केसचा. एक होती ती सर्कमस्टॅन्शियल एव्हिडन्स, हा सगळा प्रत्यक्षदर्शी त्याच्यामध्ये कॉन्स्पिरसी करताना किंवा अक्षरशः गोळ्या मारताना देखील त्यांच्याकडे आय विटनेस असा कोणी नव्हता, जे कळंबोलीला त्यांच्यावर फायरिंग झालं मयत व्यक्तींच्यावर. तर ही संपूर्ण जी केस होती ती त्या अप्रुव्हल, जो मगाशी आपण त्याला त्या पारस जैन साक्षीदार साक्षीदार हा, तो सॉरी जो साक्षीदार माफीचा साक्षीदार माफीचा साक्षीदार, त्याच्या साक्षीवर ही संपूर्ण केस उभी ही होती. सगळं अवलंबून होती. म्हणजे प्रॉसिक्युशनची केस ही संपूर्णपणे त्याच्या साक्षीपुरावर अवलंबून होती. आणि त्याचा साक्षी पुरावा, मी जे जर हे सगळं जजमेंट पावलं, त्याचा संपूर्ण साक्षी आणि त्याची जी पुरावे आहे, त्याची जी जबानी आहे, ती कोर्टाने अत्यंत विसंगती, परस्पर दावे आणि अनरिलायबल, अगदी त्याच्या अटकेपासून त्याला त्याची राकेश मारी यांनी केलेली अटक, तिथून पासून कोर्टाने संशय आणि प्रश्नचिन्ह उभा केलेले आहेत. त्यामुळं कोर्टाचं असं म्हणणं आहे की एकदा त्याचा एव्हिडन्स काढला की बाकीचा जो काही प्रॉसिक्युशन एव्हिडन्स या प्रकरणामध्ये कोर्टासमोर ठेवला, तो अत्यंत त्रोटक आणि अत्यंत अनरिलायबल आहे की ज्याच्यात 302 सारख्या प्रकरणामध्ये शिक्षा द्यावी. त्यामुळे कोर्टानं अभियोग पक्षाचा साक्षी पुरावा वजा माफीच्या साक्षीदाराचा पुरावा इक्वल टू 0 असं साधारण प्रमेय किंवा असं गृहीतक मांडलेलं आहे. आता हे पूर्ण जजमेंट तुम्ही वाचलंय, तो हा जो माफीचा साक्षीदार आहे, राईट, याच्या साक्षी मधल्या ज्या विसंगती तुम्हाला लक्षात आल्या, ज्या जजमेंट मध्ये मेन्शन केलेल्या, जेवढ्या तुम्हाला आता आठवत आहेत तेवढ्या मला सांगा. अगदी राकेश मारे यांनी त्याला केलेल्या अटकेपासून. येस येस. हा पारसमल ताराचंद बदेला. आता याच्या जजमेंटकडे जाण्याच्या अगोदर राहुलने एका गंभीर विषयाकडे तुमचं एक लक्ष वेधू इच्छितो. त्या एकूण प्रकरणाने पोलीस यंत्रणा कशा पद्धतीने तपास करते आहे, ती अशा हाय प्रोफाईल केसेसमध्ये म्हणजे त्या पवन निंबाळकरांच्या मुलांनी ते सुप्रीम कोर्ट पर्यंत नेलं, अदरवाईज देखील ते कन्सिस्टंटली ते फॉलो करत होते असं माध्यमाच्या बातम्यांच्यावरून दिसतं. ह्या प्रकरणामध्ये जर पोलीस इतक्या लिथार्जिकपणे, हे जबाबदारीने बोलतो राहुल मी, इतक्या लिथार्जिकपणे जर तपास करत असतील, अशा प्रकारचे एव्हिडन्स आणत असतील, तर मग कायद्याचं राज्य आणि ते कायद्याच्या राज्याचे हे रक्षक, हे सगळं आपल्याला एका सामान्य नागरिकांना हे अत्यंत गंभीर आणि अत्यंत चिंतनशील होणारच आहे. मी काही गोष्टींच्याकडे राहुल, या प्रकरणाचा न्याय निर्णय काय असाल तो जाऊ दे, पण असं असतं की पोलिसांनी तपास काय केला, हे मला एक कायद्याचा विद्यार्थी म्हणून ते जास्त महत्वाचं आहे. एखाद्या वेळेला मी जसं मगाशी म्हटलो, एखादे न्यायाधीश अत्यंत चांगला पुरावा येऊन देखील काहीतरी एखादा तांत्रिक मुद्दा काढून त्याच्यात निर्दोष करणारे माझे काही म्हणजे मी पाहिलेले आहेत. त्यामुळे मी दरवेळेला पोलिसांच्या तपासाला मी एकाच ब्रशनी बघून असं नाही, पण अशा प्रकरणामध्ये अशा पद्धतीचा तपास तुम्हाला काही, मी यातली मला जरा उदाहरणं सांगा की तुम्हाला या प्रकरणात पोलिसांचा तपास कसा. मला ते मगाशी मी तेच जेव्हा वाचत होतो त्याच हे थोडस मला पाठीमागे जावं लागेल. हा, हरकत नाही. येस. प्रेक्षकांच्या हे लक्षात येत असेल की सन्माननीय न्यायाधीश भाटे सर हे प्रत्येक गोष्ट तांत्रिक दृष्ट्या कायद्याच्या चौकटीतनं, आणि एक न्यायाधीश म्हणून त्यांनी जे डायसवरून बघितलं, पेज नंबर पॅरा नंबर 150च्या आसपास. हा, सो इथं असं दिसतंय की पेज नंबर 305 ज्याच्याबद्दल राहुल, पेज नंबर तुम्ही साधारण 150च्या अगोदर थोडेफार जावा, म्हणजे आपल्याला ह्यातलं गांभीर्य आणि ज्या पद्धतीनं तपास झालेला आहे आणि हा अप्रुव्हर जो निवडला, म्हणजे न्याय प्रक्रियेला अप्रुव्हर ही संकल्पना मान्य नाही का आहे. काही वेळेला थेट साक्षी पुरावे मिळत नाही, त्यामुळे अप्रुव्हर करावा लागतो, ही वस्तुस्थिती आहे. पण ते कुणाला करावं आणि कशा पद्धतीनं त्याला कोर्टासमोर सादर करावं, त्याचं काही तारतम्य पोलीस, आणि मी केवळ पोलीस म्हणत नाहीत, त्याचे जे सरकारी वकील असतात त्यांचीही तितकी जबाबदारी असते. जी स्ट्रॅटेजी घेतलेली पाहिजे, ज्या पद्धतीनं त्याला सादर केलं कोर्टात, हे काय पोलिसांचं काम नाही, हे सरकारी वकिलांचं काम आहे. ते सगळेच, म्हणजे सीबीआय सारख्या संस्थेचे जे रिप्रेझेंट करतात ते वकील कसं करतात हे. तुमच्या मते या जजमेंटमध्ये जे लूफहोल्स आहेत ते बेसिकली पोलीस तपासात आहे. मला तरी सकृत दर्शनी मी जे म्हणजे मी पाहिलं त्याच्यामध्ये अप्रुव्हरचा जो एव्हिडन्स आहे तो कोर्टाने कोणत्याही मुद्द्यावर त्याला त्यांनी रिलायबल समजलं नाही. ओके राहुल, माफीच्या साक्षीदाराच्या बाबतीत दोन बेसिक लिगल प्रिन्सिपल काय असतात.
तो तो कोर्टाला विश्वसनीय वाटला पाहिजे. अर्थात कोर्टाला हे काही सब्जेक्टिव्ह नाहीये की तो का झाला, त्याला अटक कशा पद्धतीनं झाली, त्याचा क्राईम मधला रोल काय आहे, त्याची बॅकग्राऊंड काय आहे, तो या प्रकरणामध्ये कसा गुंतला गेलेला, असा बघून त्याच्यातला जो कमी समाजाच्या दृष्टीने घातक असतो की त्याचा अनवधानाने प्रवेश हा संपूर्ण गुन्ह्यात झालेला असतो, त्याला एक साधारण पोलीस यंत्रणेने घ्यायचं असतं की हा अनवधानाने झालेला आहे. आयुष्यात व्यक्ती काही वेळेला चुकून जाते, चुकीच्या व्यक्तीच्या संपर्कात येते आणि काही चूक होत असते, मूलतः ती व्यक्ती चांगली नसते. आणि दुसरं एक न्यायिक तत्व हे माफीच्या साक्षीदारांच्या बाबतीत असं आहे की त्यानं म्हणजे त्याची क्रेडिटिबिलिटी आणि त्याने दिलेले साक्षी पुराव्याला काही कोरोबरेशन मिळतं का, त्याला काही म्हणजे सपोर्टिव्ह डॉक्युमेंट, सपोर्टिव्ह एव्हिडन्स मिळतं का, या दोन प्रिन्सिपलवर त्याचे साक्षी पुरावे बघायचे असतात. हे बघत असताना ह्या दोन्ही मुद्द्यावर ह्याची बॅकग्राऊंड बघा, ह्या पारस जैनची, आणि म्हणजे हा कसा पोलीस यंत्रणेने याला केला, म्हणजे अगदी पेज नंबर 130 वरती तुम्ही जो हा. मुद्दा मांडताय तोच आहे. हा. अप्रिसिएशन ऑफ एव्हिडन्स ऑफ अप्रुव्हर, 130 पेज नंबर. हा. The law on appreciation of evidence of an approver is settled. येस. An approver is an accomplice. He is a participant crimes. येस. When he agrees to be an approver and testify against other accused, he becomes a prosecution witness. Yes. The evidence of an accomplice therefore requires to be accepted with a great deal of caution and scrutiny because आता पुढे सांगा सर. येस. पेज नंबर 131. येस. न्यायालय म्हणते की याच्याबद्दल पूर्णपणे अतिशय काळजी घेऊन अप्रुव्हर बद्दल म्हणजे जो माफीचा, कारण तो ही इज ऑल्सो पार्ट ऑफ अ क्राईम, राईट. त्याच्यामुळे त्याच्याबद्दल आम्हाला अतिशय बारकाईनं बघावं लागतो. पारसमल जैन बद्दल तो का न्यायालयाने मान्य नाही केला, पेज क्रमांक 131 वरती आहे, तिथून मग आपण पुढे जाऊया. पेज क्रमांक 131. ही हॅज अ मोटिव्ह टू शिफ्ट गिल्ट फ्रॉम हिमसेल्फ. नंबर 2, he is an immoral person likely to commit perjury on occasion. And number 3, he hopes for pardon or has secured it and so favors the prosecution. नाही, ते कोर्टाने ओव्हरऑल माफीच्या साक्षीदाराच्या बाबतीत सेटल जो लॉ आहे त्याच्याबद्दल सेटल जो लॉ आहे किंवा काही न्यायिक प्रिन्सिपल जे आहेत त्याच्या बाबतीत म्हटलेलं आहे. नंतर सायटेशन दिली आहेत त्यांनी. राहुल तुमचं या प्रकरणातला जो माफीचा साक्षीदार होता त्याच्या बाबतीत कोर्टानं काय म्हटलेलं आहे, 2-3 पॅरे अत्यंत महत्वाचे आहेत. गो अहेड सर. थोडासा वेळ असेल तर मला ती द्या. नाही जा ना तुम्ही, ते हेच तर महत्वाचं आहे. सन्माननीय न्यायाधीश ज्या वेळेला ह्या प्रकरणाचं त्या अर्थाने डिसेक्शन करतायत. पॅरा नंबर 100 राहुल, पॅरा नंबर 142 वर या. ओके, आलो मी सर. पेज नंबर 142. कोर्ट काय म्हणतं बघा, द अप्रुव्हर म्हणजे हा पारस जैन, द अप्रुव्हर इन दिस केस इज अ इंटेलिजंट अँड डिप्लोमॅटिक पर्सनॅलिटी. He has kept changing and shifting his stance since the very beginning of the investigation. To appreciate his evidence, it is necessary to take into consideration his occupation and habits. म्हणजे मी कोर्टानं म्हटलं ना की कोर्टाने त्या व्यक्तीची बॅकग्राऊंड बघायचं असतो. माफीचा साक्षीदार म्हणजे मला पश्चात बुद्धी झाली, मी सगळे क्राईम करून करून आता मी वारीला जातो असा म्हणणारा तो असू नये. मी मगाशी जसं म्हटलं की काही जीवनाच्या एका टप्प्यावर माझ्याकडनं चूक झाली, पण मी चूक झालेली आहे पण मी चुकीची व्यक्ती नाही आहे, हे कोर्टाला त्यांना केलं पाहिजे. अभियोजन पक्षांना देखील सांगितलं पाहिजे की ही व्यक्ती चुकलेली आहे पण व्यक्ती चुकीची नाहीये. आता ह्याचा बॅकग्राऊंड बघा, हा कसा म्हणजे नामचीन म्हणजे नामचीन व्यक्ती दिसतो. टू अप्रिशिएट हिज एव्हिडन्स, इट इज नेसेसरी टू टेक इन टू कन्सिडरेशन हिज ऑक्युपेशन अँड हॅबिट्स. ही वॉज अ प्रोफेशनल पोलीस इन्फॉर्मर, खबऱ्या, अँड ऑल्सो अ बिझनेसमॅन रनिंग, म्हणजे पोलिसांचा खबरा असलेला व्यक्ती एका मोठ्या गुन्ह्यामध्ये त्याचा सहभाग आहे, म्हणजे ते तरी मान्यच आहे. म्हणून दिस इज व्हेरी शॉकिंग. आय मीन जो खबऱ्या आहे त्यालाच तुम्ही माफीचा साक्षीदार केला. नाही असणं मी म्हणत नाही, म्हणजे नथिंग रॉंग इन दिस, जरी तो तुमचा खबऱ्या असला. ओके, त्याचा या गुन्ह्यामध्ये सहभागी आहे, तो सहभाग आहे हे मान्य करून तो माफीचा साक्षीदार झालेला आहे. झालं. ही आणि बिझनेसमॅन रनिंग ज्वेलरी शॉप. सर पेज नंबर किती वरती तुम्ही वाचताय? हे मी 145 पॅरा नंबर 142 वाचतोय. ओके, 145 पॅरा. स्वीट मार्ट वगैरे आहे. ही डीलिंग इन मार्बलचाही त्याचा व्यवसाय, बरेच त्याचे व्यवसाय आहेत, असू देते. ही बेस्टोड आहे सर्व्हिस रिव्हॉल्वर, त्याच्याकडे पोलिसांच्या परवानगीचा सर्व्हिस रिव्हॉल्वर आहे आणि पोलिसांनी त्याला स्पेशल पोलीस ऑफिसर असं त्याचा गौरव केलेला आहे. ही आता पुढचं आणखी महत्वाचं राहुल, ही वॉज क्लोज टू सम हाय रँकिंग पोलीस ऑफिसर्स
व्हेरी शॉकिंग, व्हेरी हा. शॉकिंग. नाही, आणखीन शॉकिंग आहे, मी पुढचं वाचणार आहे ते. इट हॅज कम इन हिज एव्हिडन्स दॅट ही हॅड इव्हन अकंपनीड अन ऑफिसर ड्युरिंग अन एन्काउंटर एपिसोड. व्हेरी शॉक. Episode. The profile of the approver is such that he was well versed with the functioning of the police department and knew ins and out of the different business. During assessment of his evidence, it has been gathered that every time he narrated details with precision, that in the next version came with an entirely different. म्हणजे आता एक त्यानं सांगितलेलं आहे आणि पुढच्या टप्प्यात त्याच्या अत्यंत विपरीत असं कोर्टात